आज परिस्थिती महाराष्ट्रातली काय, देशातली काय आहे? काल परवाकडेच मी ऐकलं, तो काय कर्नाटकामधलं त्याचं नाव काय, ते राक्षसाचं रेवंडा, ऐकलं ना सगळ्यांनी? अनेक लोकांचे फोनवर क्लिप आले असतील, किती बातम्या आल्यात आपल्या समोर. 2 की 3 हजार रेप त्यांनी केलेत. म्हणजे असा राक्षस आपल्या देशात जगवू शकतो, फिरवू शकतो, हा आपण विश्वास देखील करू शकत नाही. तरी देखील भाजपच्या राज्यामध्ये सुसाट सुटला होता. भाजपला हे माहिती होतं, तरी देखील त्यांच्या मित्र पक्षांनी त्यांना तिकीट दिलं. प्रधानमंत्र्यांपासून सगळे त्याच्या प्रचाराला आले आणि मतदान झाल्या तो आता जर्मनीमध्ये पळालेला आहे. का नाही त्याला फरफटत आणत तिथून जर्मनीमधून? बाता करत असतो आपण. आज आपण पाहतो अरविंद केजरीवाल साहेबांना कोणीतरी काहीतरी बोललं म्हणून आत टाकलेलं आहे. हेमंत सोरेनजींना, एका मुख्यमंत्र्यांना आत टाकलेलं आहे. कशासाठी? तर ते सत्तेसाठी लढत आहेत. सत्तामेव जयते नाही तर सत्यमेव जयते बोलत आहेत. त्याच्यासाठी जर आत टाकत असेल तर अशा बलात्काराला भाजप तिकीट देऊच कसे शकतं आणि तिथून बाहेरून आणून कसं नाही? आज हा प्रश्न मला पडलेला आहे. त्या रेवंडाची जागा जर्मनी नाहीये, भाजपने त्याची जागा खरं तर भर चौकात फासावर चढवलं पाहिजे. पण आज परिस्थिती हीच भाजपची आहे की बलात्कारांसोबत भाजप उभी आहे. रेवंडाची आपण बात करत असताना महाराष्ट्रामध्ये 2 मंत्री असे आहेत, 2 मंत्रिमंडळात मंत्री असे आहेत. एक जे गद्दार झाले इथूनच बाजूलाच सिल्लोड पडले, त्यांनी सुप्रियाताई सुळेंना एवढ्या घाणेरड्या शिव्या दिल्या होत्या. टीव्हीवर 4-5 नाही 16-17 वेळा मी मोजल्यात ते, एवढ्या घाणेरड्या शिव्या दिल्या होत्या. खरं तर कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना दिल असतं, मन असतं, तर त्यांना लाथ मारून गेट आउट करून काढून टाकायला पाहिजे होतं. पण त्यांना पदोन्नती दिली, चांगलं खातं दिलं, बाजूला बसवलं. दुसरे मंत्री असे आहेत ज्यांना उद्धव साहेबांनी हकलपट्टी केली होती, कारण त्यांच्यावर देखील आरोप झाले होते, अत्याचाराचे आरोप झाले होते, बलात्काराचे आरोप झाले होते. पण त्यांना देखील ज्या मंत्र्याला काढलं होतं उद्धव साहेबांनी, त्याच मंत्र्याला पुन्हा एकदा या मिंदे सरकारमध्ये मंत्रिपदावर बसवलेलं आहे. हे काय आपण राज्य पाहत आहोत? पलीकडे जर गुजरातमध्ये पाहाल तर तिथे देखील काही वर्षांपूर्वी बिल्किस बानो नावाच्या एका बाईवर रेप झाला होता, बलात्कार झाला होता. आणि तो रेप होत असताना तिच्या डोळ्यासमोर तिच्या 3 वर्षाच्या मुलीला चिरडून मारून टाकलं होतं, डोकं ठेचून मारून टाकलं होतं. पोलिसांनी पकडलं त्या बलात्काराला, कोर्टाने सजा सुनावली, जन्मठेपेची सजा होती. पण आज आपण पाहतोय मागच्या वर्षी भाजपला प्रचारात त्यांची गरज होती म्हणून त्यांना जेलमधून बाहेर काढलं भाजपाने, कोर्टाचा अपमान केला, अवमान केला आणि त्यांच्या गळ्यात हार टाकून त्यांना प्रचार फेरीत फिरवलं. अशा भाजपला तुम्ही मतदान करणार आहात का? जिथे आपल्या महिला सुरक्षित नाहीयेत, महिलांचं संरक्षण हे कुठेही आपल्याला दिसत नाहीये, अशा भाजपला तुम्ही मतदान करणार आहात का? काय शिकवण दिली आपल्याला वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी? हीच शिकवण दिलेली की आपल्या राज्यामध्ये महिला सुरक्षितच राहायला पाहिजे, त्यांचा मान आपण राखलाच पाहिजे. त्या महिलेचा ती बिल्किस बानो असो किंवा कोणी असो, त्या महिलेची जातपात धर्म न बघता जो कोणी बलात्कारी आहे त्याची देखील जातपात धर्म न बघता त्याला फासावरच चढवलं पाहिजे. ही शिकवण होती वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची. पण आज भाजप बरोबर विरुद्ध चाललेला आहे, उलटा करत आहे. कारण ही वाजपेयी साहेबांची भाजप नाही, ही ती भाजप नाही जी आपण ओळखत होतो, ही ती भाजप नाही जी वाजपेयी साहेबांची होती, ही ती भाजप नाही जी महाजन साहेबांची होती किंवा मुंडे साहेबांची होती. ही भाजप तानाशाही लोकांची झालेली आहे, ही भाजप स्वार्थी लोकांची झालेली आहे.